मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज दिवंगत अनंत तरे साहेब यांच्या पश्चात कोळी आगरी समाजे स्थान एकविरा देवी गडावर ठेवले पाहिजे, नाहीतर फक्त आये आयलू हेच बोलण्यापुरतं गडावर राहील असा एक मदन भोई यांनी एक लेख लिहिलेला आहे आणि तो या ठिकाणी मी वाचतो. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. आज कार्ला गडावर एकविरा देवीची चैत्री पालखी सोहळा, लाखो कोळी आगरी भक्त भाविक सहभागी होती किंवा झालेले आहे. कार्ला गडावरचा इतिहास पाहिला तर एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दिवंगत अनंत तरे हेच डोळ्यासमोर येतात. खरं तर एकविरा देवी आणि अनंत तरे हे जणू समीकरण झाले होते. मी सांगायला नको, एकविरा देवीच्या अभिषेकाला पाणीही नव्हतं तेव्हापासून गडावर सोयीसुविधांचा रेलचे अनंत तरे साहेब आणि इतर ट्रस्टीच्या सहकार्याने पूर्णत्वात नेले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनंत तरे साहेब याची नियुक्ती एकविरा देवी संस्थानवर केली. अध्यक्षपदावर अनंत तरे नाव धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी सुचविले होते. एक अतिशय उमदा, सक्षम, व्यासंगी, लोकप्रिय, जाणकार आणि एकविरा देवीचा निस्सीम भक्त असे व्यक्तिमत्व अनंत तरेच्या रूपाने अध्यक्षपदावर नियुक्त झाले होते. भक्तांनो, गडावर पाण्याची वानवा होती. पिण्यासाठीच पाणी नसल्याचे पिण्यासाठी कुठलीही पाण्याची व्यवस्था नव्हती. देवीला सकाळचा अभिषेक करता पाणीही खालून आणावे लागत होते. एवढी गडावर पाण्याचे दुर्भिक्ष होते. ते दूर करण्यासाठी युद्ध पातळीवर काम करावे लागत होते आणि अनंत तरे साहेबांनी त्वरित पाण्याच्या वाढीला गतिक्षमता येऊन काही दिवसात गडावर पाण्याची वाहिनी नेली होती. गडावर जाण्याची अतिशय बिकट परिस्थिती होती. प्रत्येक पायरीचे दगड निसटले होते, सरे निखळले होते. योजनापूर्ण यंत्रणा उभारणीला मंदिरापर्यंत पायाची डागडुगी, स्वच्छतेला प्राधान्य, गडावर विजेचा व्यवस्था, ठाण्यापासून थेट मंदिरा पायथ्याला पहाटे एसटीची व्यवस्था, कारल्या फाट्यावर सुंदर अशी स्वागत कमान, विशेष म्हणजे पायथ्यापासून ते गडावर जाण्याकरता रस्ता, सुसज्ज अशी दर्शनाची रांग, जून महिन्यातील एकविरा देवीचा जागरण गोंधळ आदी सुखसोयी भाविकांसाठी केल्या आणि जे कधी विसरता येणार नाही, आजही नाही आणि भविष्यात नाही. आज मात्र देवीच्या गडावर अनंत तरे यांचे नाव कुठे दिसू नये याच देवी भाविकांना दुःख वाटते. पण भाविकांसाठी केलेल्या कामातून अनंत तरेंचे नाव प्रत्येक देवी भक्तांना मनात कायम कोरले आहे. ते कुणी किती पुसायचे म्हटले तरी पुसू शकणार नाही. मात्र एकविरा देवीच्या गडावर दिवंगत अध्यक्ष अनंत तरे यांचे नाव कोणत्या तरी वास्तू किंवा भाविकांच्या सोयीसाठी नियोजन कामाला सध्याच्या एकविरा देवस्थानचं द्यावे, ही तमाम एकविरा देवी भाविकांची मनातील भावना आहे. अनंतराव जाऊन आज 5 वर्षे झाली. एकविरा गडावर जाताना मात्र एक पायरी चढताना अनंतरावांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. अनंत तरे नावाच्या एका निष्ठावंत देवी भक्ताची आणि खऱ्या अर्थाने देवीचा लाडका लेक असल्याची आठवण आली नाही तर नवाल. भविष्यात एकविरा देवीसारखी देवस्थाने भाविकांसाठी दुर्लभ राहता कामा नये हीच अपेक्षा. आता तरी सर्व संबंधितांना अनंत तरे याच्यासारखा सक्षम अध्यक्ष कार्यकांची महती कळेल आणि जसा माणूस जपणारा देवीचा निश्चिम भक्त हरपल्याची भावना त्या काळात टोचत राहील असे राहून वाटते. आज मात्र शोकांतिका आहे. दिवंगत अनंत तरे साहेबांच्या पश्चात एकविरा देवीच्या गडावर कोळी आगरी समाजाला एकविरा देवीच्या गडावर आपले अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी धडपड करावी लागताना दिसते. नाहीतर फक्त आये आयलू हेच बोलण्यापुरतं गडावर कोळी आगरी समाजे स्थान राहिले एवढे नक्की. मी व्यक्त केलेले मत समाज बांधव पटलं तर नक्की शेअर करा, कमेंट्स करा. जय एकविरा, एक पाऊल आगरी कोळी समाजासाठी. मदन यांचा हा जो लेख आहे, आगरी कोळी समाज बांधवांनी या लेखाबद्दल विचार करावा. आणि कालच यात्रेच्या निमित्तानं कोळी समाजाच्या 2 गटामध्ये वाद झाला यात्रेच्या निमित्तानं, आणि त्यामुळं कुठेतरी यात्रेला गालबोट लागलेला आहे. या सर्व गोष्टीचा विचार करता आगरी कोळी समाजाच्या लोकांनी, नेत्यांनी एक विचार करायला पाहिजे की आपले सण आणि उत्सव आणि आपली
सत्ता ठेवायची असेल तर एकमेकामध्ये असं भांडून जमणार नाही. नाचताना कुठेतरी काहीतरी झालं म्हणून भांडणं करायची, एकमेकाचा द्वेष करायचा, आणि हे द्वेष करून आपल्याला जमणार नाही. आगरी कोळी समाजाने कुठेतरी बहुजन समाजाने एक राहिलं पाहिजे आणि आपल्या राजकीय असो, सामाजिक असो, आर्थिक असो हितासाठी एकत्र यावे. देवीच्या माध्यमातून अनंतरे साहेबांनी केलेलं काम आणि त्यानंतर जी देवीची चाललेली यात्रा, यामुळे कुठे आगरी कोळी बहुजन समाज एकत्र येतो आहे. देवीच्या निमित्तानं आपण एकत्र येतोय, यामुळे वैचारिक चर्चा व्हावी आणि समाजाच्या उन्नतीच्या दृष्टीने प्रयत्न व्हावा, अशीच या लेखामागची माझी अपेक्षा आहे. अनंत भोये याने एक चांगला विषयाला हात घातला, त्याबद्दल त्यांना देखील मी धन्यवाद देतो. या संदर्भात आपली भूमिका काय, कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.